हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मस्त अशी मॉर्निंग झाली आहे. सर्वजण कुठे जात आहे याचाच तुम्ही सुद्धा विचार करत असाल ना. तर हो, आम्ही चाललो आहे चिमट्यात. चिमटा तुम्हाला हा शब्द नवीन असेल ना, तर माझ्यासाठी सुद्धा खूप नवीन होता आणि वेगळा सुद्धा. जसं हे नाव ऐकलं ना, चिमटा हा काय प्रकार आहे. तर चिमटा हा एका एरियाचं नाव आहे त्यांच्या. तर हरिओम मिसळ हाऊसमध्ये आम्ही आलो होतो आणि स्पेशली मिसळ खाण्यासाठी. तर सकाळी ना चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर काही नाश्ता वगैरे केला नव्हता, कारण की आम्हाला जायचं होतं मिसळ खायला. थोडीफार घरातलं वगैरे आवरलं होतं, स्वतःचं आम्ही आवरून घेतलं आणि पहिले तर निघालो मिसळ खायला. मिसळ वगैरे खाल्ली आणि इथे मी काही शूट केलंच नाही, कारण की ना मुलं वगैरे होते आणि त्यांनाही भरवायचं होतं. डायरेक्टच मिसळ खाऊन झाल्यानंतर ना जातानाचं तुम्हाला सांगते की आवरून वगैरे झालं आणि खाऊन वगैरे झालं म्हणजे, आणि आम्ही निघालो आता परत घरी. तर माझ्या आत्याची मुलगी ना, तिच्या हातात आहे किटली. तर त्या किटलीमध्ये स्पेशल तिच्या घरून दूध आलं होतं, तेही लग्न घरी. दूध चहासाठी वगैरे त्यांनी पाठवलं होतं. त्यांचे थोडंसं म्हणजे जवळच गाव आहे. तर ते दाजी चालले होते लग्नाला, तर जाता जाता त्यांनी ती किटली दिली होती आमच्याकडं आणि आता आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ना उद्या आहे लग्न, तर उद्याचंच आता आवरायचं होतं, जेणेकरून आपल्याला संध्याकाळी बाकीचे दुसरे फंक्शन होते आणि वेळ भेटणार नव्हता. म्हणून मग जसंही आम्ही बाहेरून जेवण वगैरे म्हणजे मिसळ वगैरे खाऊन आलो ना, तर त्यानंतर ना आमचं आता सुरुवात झाली होती, ही पॅकिंग करायची होती. तर काय कशात भरायचं किंवा काय ज्या आहेराच्या वगैरे साड्या होत्या ना, तर त्याचंच त्यांचं चाललं होतं. आणि माझी मोठी आत्याची मुलगी आहे ना, तर ती मला दाखवत होती की ह्या साड्या मी लग्नासाठी घेतल्या. तर ते थोडंसं पॅकिंग वगैरे त्यांचं सुरू होतं. तर सेजल वगैरे ना इकडं आले होते विड्याची पानं घ्यायला. विड्याची पानं जवळच एक छोटासा वेल होता, तर तिथूनच हे विड्याची पानं वगैरे घेतले. आणि आता नवरदेवाला जायचं होतं पाया पडण्यासाठी, तर त्याच ताटाची वगैरे मी तयारी करते. आणि ही आहे कुणालची बहीण, तर त्यासुद्धा मला हेल्प करत होत्या. म्हणजे आम्ही दोघी मिळून करत होतो. इथं जे काय आपल्याला माहिती होतं, विड्याची पानं, सुपारी वगैरे आणि हळदी कुंकू आणि खिसका हे लागणार होतं ताट रेडी होण्यासाठी. तर तेच इथं आम्ही ठेवतोय आणि एक नवीन ताट घेतलं आणि त्यामध्ये असं काही अरेंज करत होतो. आणि सकाळपासूनच मी साडी घातली होती, कारण की गावी शक्यतो ना आल्यावर साडीच घालतात आणि तसेही माझ्याकडे ड्रेस नव्हते, म्हणून मी येतानाच भरपूर साड्या घेऊन आले होते. आणि आता त्याचीच तयारी सुरू होती की आता ह्या ताटामध्ये काय काय टाकायचं. तर त्या सांगत होत्या आणि त्या वस्तूही आम्ही जवळ घेतल्या आणि तेच किती टाकायचं काय टाकायचं ह्याचंच आमचं अरेंजमेंट सुरू होतं. चला तर मग ताट वगैरे सुद्धा रेडी झालं होतं. ताटासोबत एक दोन छान छान फोटो वगैरे घेतले आणि त्यानंतर ना कुणाल जाणार होता देवाच्या पाया पडण्यासाठी, हे ठरलं होतं. आणि हळदी कुंकू वगैरे मी स्वतः लावून घेतलं, कारण की टिकली माझी खूप छोटी होती आणि ती काही दिसत नव्हती. म्हटलं तर चला आपण हळदी कुंकूसुद्धा लावूयात. मग कुणाल घरातल्या देवाला पहिल्यांदा पाया पडला आणि नंतर ना त्याला बाहेर जे काय त्यांचे मंदिर वगैरे होते ना आसपासचे, तर तिकडे जायचं होतं. तर कुणाल जाणार, मग त्याच्यासोबत कलवरी तर पाहिजे, तर त्याची छोटी बहीण ती जाणार होती. नंतर ती बोलली, अगं तुम्ही पण चला. मग ठीक आहे म्हटलं, आम्ही पण येतो. मग मी आणि माझी बहीण, कुणाल आणि त्याची बहीण छोटी, तर आम्ही चौघंजणं गेलो आणि गाडीवरच गेलो होतो. आणि तसे त्यांचे मंदिर आसपासच आहे जवळजवळ. 1-1.5 तासात तर आम्ही रिटर्न पण परत आलो सुद्धा होतो. आणि घरातल्या देवांच्या पाया वगैरे पडून झाल्यानंतर ना त्यांच्या जवळच घराजवळच आहे सावता महाराजांचं मंदिर, तेथे त्यांनी पहिल्यांदा दर्शन घेतलं. आणि त्यानंतर ना बाकी खंडोबा वगैरे जे काय होते त्यांचे कुलदैवत, तर तिकडे आम्ही जाण्यासाठी निघालो. कुणाल आणि त्याची बहीण ते एका गाडीवर बसले होते आणि मी आणि माझी बहीण आम्ही एका गाडीवरती. गाडी चालवायला येत असली ना तर खूप हेल्प होऊन जाते. ताई आणि मी पुण्यातसुद्धा म्हणजे जेव्हाही मी जाते ना, तर त्यावेळेस बऱ्याच वेळा फिरत म्हणजे कामासाठीच फिरत असतो. तर म्हणजे मला तर खूप भारी वाटतं की हां, तिला छान गाडी चालवायला येते, मलाही येते, पण मी काही जास्त चालवत नाही. गावाकडे वगैरे चालू शकते, पण सिटीमध्ये तर बिलकुलच नाही, इतकी सवयसुद्धा नाही आहे मला. ताई गाडी चालवण्यामध्ये एकदम प्रो आहे. म्हणजे ना ती, मी, ईशान
रियान आणि हम्पी एवढ्यांना सर्वांना घेऊन म्हणजे आम्ही पुण्यातसुद्धा बऱ्याच वेळा फिरत असतो. बऱ्याच वेळा भीतीसुद्धा वाटते कारण की ट्रॅफिक पोलीस वगैरे कधी अडवतील किंवा काय. पण थोडंसं त्यांना आता तिला माहिती पडलेत रोड किंवा कुठेही लोक उभं राहतात ना, तर त्याच्यामुळं त्यांना असं थोडंसं हे करत आम्ही ना फिरत. तुमच्याशी बोलता बोलता चला तर आम्ही मंदिरातसुद्धा पोहोचलो होतो. तर ह्या मंदिराचा आवारणा तर खूप मोठा होता. एक मेन मंदिर आणि आजूबाजूलाही असे छोटे छोटेसे मंदिरं होते. सर्व ठिकाणी कुणाला दर्शन वगैरे घेतलं. हे जे काय आहे ते मेन मंदिर आहे आणि त्याला लॉक होतं, त्याच्यामुळं बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि हे बाकीचे साईडचे जे छोटे मोठे मंदिरं होते ना, तर ते सुद्धा दर्शन घेतलं. आणि नंतर ना आम्ही आता जाणार होतो पुढच्या मंदिराकडे. तर जातानाच आहे ना हे फ्लावर्स लागले आणि आम्हाला फ्लावर तर पाहिजे होते खूप. आम्ही शोधत होतो म्हणजे यांच्या गावामध्ये तर काही फ्लावर्स मिळाले नाही. जशी ही फ्लावरची बाग दिसली ना आम्हाला, तर आम्ही पटकन थांबलो. आणि शेजारीच त्यांचं बाजूला घरसुद्धा होतं, तर घरी म्हटलं त्यांना विचारावं. तर बरं झालं त्यांनी फ्लावर्स ते तोडलेले सुद्धा होते, ते पण म्हणजे मार्केटला वगैरे पाठवण्यासाठी. आणि ते दादा होते सुद्धा, तर त्यांच्याकडून आम्ही ते फ्लावर्स वगैरे घेतले जे की वेलकमसाठी लागणार होते लग्न झाल्यानंतर नवरीच्या. तर त्याच्यासाठीच ते फ्लावर वगैरे घेतले. आणि आज होता मांडवडाळ्याचा प्रोग्राम. तर त्यासाठी ना घरी स्वयंपाकाची वगैरे तयारी होणार होती थोड्याच वेळात. तर बऱ्यापैकी म्हणजे जे काय भाजीपाला वगैरे त्यांनी लिस्ट दिली होती ना, ती सगळी मिळाली होती. पण शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये काही मिळाल्या नव्हत्या. म्हणून कुणाला त्यांना हे रोडवरती झाड दिसलं आणि हे दोघे ना इथे थांबले. आणि ते लोक बोलले पण तुम्हाला पाहिजे तेवढा घेऊन जा. तर कुणाल आणि बाई शेंगा वगैरे इकडं पाडत होते. आणि त्याच वेळेस ना आम्हाला इकडं बाजूला एका घराच्या समोर गुलाबाचं झाड दिसलं. आम्हाला फ्लावर म्हणजे गुलाबाचे पण पाहिजे होते, झेंडूचे पण पाहिजे होते, ऑरेंज आणि येल्लो कलरचे पण. येल्लो कलरचेच मिळाले होते. ऑरेंजसुद्धा म्हटलं आता पुढे आणखीन जर काही एखादी शेत दिसलं तर आपण तिथून सुद्धा घेऊयात. म्हणजे जितकं काही मिळवता येईल ना तर तेवढं आम्ही शोधत होतो. आणि ठीक आहे म्हटलं, अजूनही गुलाबाचे वगैरे सुद्धा शेतं आपल्याकडे नसतात. तसं बँगलोरला भरपूर छोटे छोटे गुलाबाचे शेतं असतात, तर मग आपण तिकडे जाऊन विकत असं घेऊ शकतो. पण गावाकडं काही हे नसतं, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तरी शक्यतो कोणी गुलाबाची अशी शेती करत नाही. तर 2-3 फ्लावर्स त्या ताईंना विचारून आम्ही घेतले. तर कुणाला इकडं हसतोय की तुम्ही इकडं कुठं गेल्या होत्या, तर आम्हाला ते फ्लावर दिसले होते. म्हणूनच म्हटलं चला जेवढं होता होईल ना तेवढं कलेक्ट करूया. तर ह्या शेंगा वगैरे यांचा पाडून झालं होतं आणि डिक्कीमध्ये ठेवायच्या होत्या म्हणून. तर फ्लावरची पिशवीच तिकडे राहिली होती. म्हणजे आम्ही तर अक्षरशः विसरलो सुद्धा असतो. बरं झालं त्या डिकीत ठेवायच्या याच्यामध्ये ना लक्षात आलं की फ्लावरची पिशवी आपली पलीकडेच राहिली आहे. जे काही झेंडूचे फ्लावर्स वगैरे घेतले होते ना, तर ते फ्लावर्स वगैरे घेतले, डिक्कीमध्ये ठेवले. आणि आता पुढे जाणार होतो. आणि तसंही आम्ही अजून ऑरेंज फ्लावर्स आम्हाला पाहिजे होते झेंडूचे, तर ते सुद्धा शोधत होतो. खरं तर एक खूप लांब अशी बाग दिसली होती, पण रोडपासून ना ती खूप दूर होती आणि तिकडे काही घर वगैरे नव्हतं. मग नेमकं विचारायचं कुणाला आणि घेणार कसं त्यांच्याकडनं, तर तो प्रश्न होता. म्हणून मग काय तिकडे गेलोच नव्हतो. हा आहे धामणीचा खंडोबा. तर तेथेही आम्ही आलो. म्हणजे जे काही कुलदैवत आहे ना, तर ते आहे कुणाल त्यांचं. तर तेथे दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर निघालो घराकडे आता फक्त एकच मंदिर राहिलं होतं, तेही कुणाल त्यांच्या गावातलं शिवमंदिर. तर तेथे दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग डायरेक्ट घरीच जायचं होतं. हा रोड होता ना तो माझ्यासाठी नवीन नव्हता, ओळखीचा होता. कारण की जेव्हाही कॉलेजला जायचो ना तर ह्याच रोडवरनं बस जायची आणि ती लोणीतून डायरेक्ट मग आमच्या घराकडं वगैरे, म्हणजे घराकडं नव्हती जात पण तो रूट होता. तर असं काहीचं. तर हा धामणीचा खंडोबासुद्धा मला माहीत नव्हता, कारण की हा रोडवरतीच आहे थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर. पण मला माहीत नव्हतं कधी की इकडं असं मंदिर वगैरे आहे म्हणून. आज पहिल्यांदाच मी कुणाल त्यांच्यासोबत या मंदिरात गेली होती. तर चला तर मग लोणीच्या मंदिरात, ह्या शिवमंदिरातसुद्धा आम्ही पोहोचलो होतो. आता फायनली येथे दर्शन घेतलं आणि नंतर जाणार होतो घरी. थोडी छोटी मोठी कुणाल त्यांची कामं होती, तर तीही त्यांना करायची होती. तर ते थांबणार होते गावात आणि नंतर येणार होते. मी आणि ताई तर पहिल्यांदा जाणार होतो, कारण की रिव आणि हम्पीन ते झोपेतून उठले होते आणि ते खूप रडत होते. असा फोनसुद्धा आलेला, पण आता बाहेर आलो होतं तर लगेच काही घरी जाणं शक्य नव्हतं. तर त्यांना कसं बसं सांगितलं होतं की तुम्ही बघा. आणि माझी आई आलेली होती, तर तिलाही म्हटलं होतं की बघ तू, आम्ही येतोच थोड्या वेळात. पण जेव्हाही आम्ही घरी आलो ना, तर त्यावेळेस असं काहीचं दृश्य पाहून खरंच आम्ही आश्चर्यचकित झालो होतो. खरं आम्ही लग्न एन्जॉय करायला आलो होतो की शेतातली कामं
कामं. पण असं मुलं एन्जॉय करतात ना, हे खूप महत्त्वाचं आहे. मला तर खूप आवडलं. रियान तर एवढं म्हणजे छोटा आहे, तरीसुद्धा आपला पळू त्याचं काम करणं सुरू होतं. आणि रिया आणि ईशानला दोघांनाही ह्या गोष्टी खरंच माहीत नाही किंवा ही कामं वगैरे हे बिलकुल माहीत नाही गावाकडचे. पण ते मस्त एन्जॉय करत होते. ठीक आहे म्हटलं. आम्ही तर फक्त पाहतच होतो. हम्पीसुद्धा आधी हेल्प करत होता, पण त्याची मम्मा त्याला दिसल्यानंतर तो त्याच्या मम्माकडे आला. मम्माच बॉय. तर रिऊ आणि ईशान मला पाहूनसुद्धा ते तर मस्त आणखीनच जोरात त्यांचं काम सुरू झालं होतं. तर असं ही कामं काही शहरात करायला मिळत नाही. गावाकडं आल्यानंतरच एन्जॉय करत असतात. मी जेव्हाही आमच्या घरी म्हणजे सासरी वगैरे जाते ना, तर त्यावेळेसुद्धा त्यांना खूप आवडतं ट्रॅक्टर म्हणा किंवा गाड्यांवरती फिरायला किंवा असं छोटं मोठं काम अंकुरदादा वगैरे यांच्यासोबत ते जात असतात. तर असं गावाकडं आल्यानंतरच त्यांना हे असं काहीसं करायला भेटत असतं, नवीन अनुभव घ्यायला भेटत असतात. तर मी तुम्हाला सांगितलंच की आज आहे मांडवडाळ्याचा प्रोग्राम. तर मांडवडाळे घेऊन अशी काही मंडळी आली होती आणि मी, रियान, ईशान आणि हम्पी त्यांनासुद्धा त्यांच्यासोबत आहे ना उभं केलं होतं की तुम्हीसुद्धा असं उभं राहा. आणि हे डहाळे वगैरे ना हे काकांकडूनच आम्ही घेतले होते. ते स्पेशल काही कुठं आणायला गेलो नव्हतो. आणि त्यांना उभं करून आहे ना त्यांचं हे काय औक्षण वगैरे करतात. आणि मी सांगत होती इथं की ताई यांना टोपी वगैरे पण देणं छान वाटते असं. पण टोपी पुढं जाऊन घालणार होते. तर ठीक आहे म्हटलं आता फक्त औक्षण करून घ्या आणि नंतर हे डाळे घेऊन आहे ना ते घराच्या तिथे थोडंसं असं छप्पर टाईप करतात आणि त्याच्यावरती हे टाकायचं असतं. जेव्हा आम्ही छोटं होतो ना म्हणजे रिया निशांच्या एजमध्ये, तेव्हा मी पाहायची किंवा आमच्या आईच्या तिकडे ना खूप मोठी लाईन लागलेली असायची ह्या मांडवडाळ्यांची वगैरे. जे काय बैलगाडी म्हणा किंवा ट्रॅक्टर वगैरे सायकल याच्यावरती लोक मांडवडाळे घेऊन यायचे. आणि बैलगाडी वगैरे आता तर शक्यतो राहिलेल्याच नाही आहे. प्रत्येकाच्या घरी ट्रॅक्टर वगैरेच असतात शेती करायला. त्याच्यामुळं बैलगाडीचा तर प्रश्नच नव्हता. पण ट्रॅक्टर वगैरे असतात तर आता शक्यतो ट्रॅक्टरवरती वगैरेच घेऊन येतात मांडवडाळे. ज्यांना कोणाला पॉसिबल असेल तर ते. तर चला असो आजचा हा मांडवडाळ्याचा प्रोग्राम आमच्या इकडं म्हणजे कुणालच्या घरी अशा प्रकारे ना पार पडत होता. तर हे लोक आता मांडवडाळे घेऊन आले होते आणि त्यांना ते पुढे जाऊन त्या जे काही केलेलं होतं ना तर त्याच्यावरती टाकून नंतर जेवण वगैरे करायचं होतं. ह्यांचं थोडासा मानपानसुद्धा करायचं होतं. हे छोटे छोटे मंडळी जे काय आले होते ना मांडवडाळे घेऊन तर त्यांचा. तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे ना वरती थोडेसे लाकूड वगैरे टाकून ना हे असं केलं होतं आणि त्यावरती हे मांडवडाळे टाकायचे असतात. तर खूप छान वाटतं हे असे गावाकडचे जे काय छोटे मोठे रिच्युअल्स असतात ना तर ते सर्व आहे ना आता फॉलो करत होते. आणि ते मी खरं तर खूप वर्षांनी पाहत होते, कारण की लग्न अटेंड करायला शक्यतो गावी कुणाच्या येत नाही. आणि घरातलं लग्न असलं म्हणजे आपण आहे ना प्रत्येक गोष्ट असं बारकाईने वगैरे पाहत असतो किंवा ते एन्जॉय करत असतो. पण दुसरं म्हणजे आपलं थोडंसं भावकीतलं म्हणा किंवा थोडंसं दूरचं लग्न असलं तरी आपण काय प्रत्येक गोष्ट पाहायला किंवा अटेंड करायला नाही जात. जेव्हा मेन फंक्शन असतं ना तर त्याच वेळेत जात असतो. तर चला असो नाही आता आहे ना जे काय पाहुणे वगैरे आले होते ना तर त्यांचे इथं टोपी वगैरे नारळ देऊन आहे ना त्यांचं हे करत होते म्हणजे पाहुणचार करत होते. तर हे माझे चुलते जे इकडं आलेत ते आणि ते सुद्धा आले होते मांडवडाळ्याच्या प्रोग्रामसाठी. म्हणजे आत्याचं घर आणि ना माझं माहेर म्हणजे आमचं जे काही घर आहे ना तर ते खरं खूप जवळ असल्यामुळे ना त्यांना पॉसिबल होतं की आता घाना बांगड्याच्या दिवशीसुद्धा हे लोक आले होते. आई नाना म्हणजे माझे वडीलसुद्धा आले होते, पण आज काही ते आले नव्हते. आई आली होती पण नाना नव्हते आले. तर माझे चुलते वगैरे, चुलती तर माझी लग्न घरीच होती. जसे आम्ही आलो ना तेव्हापासून त्या आलेल्या होत्या. तर अशी छोटी मोठी कामं करायला आपले लोक हवे असतात. तर त्याही खरंच खूप हेल्प करत होत्या आत्याला. म्हणजे आमचं तर काही इतकं हेल्प करणं वगैरे झालं नाही. वाटलं होतं करू, पण व्हिडिओज आणि ह्याच्या नादामध्ये थोडीफार छोटी मोठी अशीच कामं आम्ही केली. जे काही मोठे मोठे कामं होते ना तर आत्या वगैरे किंवा बाकीच्या ज्या काय बायका होत्या ना तर त्याच करत होत्या. चला तर रिऊ, ईशान आणि हम्पी बाकीचे जे होते पाहुणे त्यांचेही टोपी वगैरे देऊन आहे ना हे पाहुणचार वगैरे त्यांचाही झाला होता. आणि आता वेळ होती ती म्हणजे जेवण करण्याची. रिऊला तर आहे ना शेवटपर्यंत हा रिऊ कुठे, रिऊ कुठे असं म्हणत म्हणत आहे ना त्याला
शोधून आणलं होतं आणि हा सर्वात छोटा पाहुणा आमचा होता. तर खूप छान वाटत होतं, म्हणजे मला तर हे ना करूनच घ्यायचं होतं त्यांच्याकडून, म्हणून त्याला शोधून आणलं आणि तो त्यालाही टोपी वगैरे घालून घेतली. तर इकडं मांडवल्याचं गाणं वगैरे म्हणणं सुरू होतं. शेवटी दाजीसुद्धा आले होते आणि त्यांचाही टॉवेल टोपी देऊन वगैरे पाहुणचार केला आणि त्यानंतर ना आई वगैरे होतं तर त्या इथं सॉंग म्हणत मांडवळ्याचे गाणे वगैरे म्हणून झाल्यानंतर ना आमचे छोटे मोठे पाहुणे आता जेवायला बसणार होते. रियान आणि ईशानसाठी तर ही गोष्ट नवीन होती की असं पंक्तीत बसून जेवण करणं. आज जेवणामध्ये होती बुंदी आणि सांबर आणि भात. तर रिऊ आणि ईशान स्वतःच्या हाताने, म्हणजे ईशान तर खात असतो पण रियान तर आज स्वतःच्या हाताने बुंदी खात होता आणि भातसुद्धा खाल्ला, त्याला भात पण आवडला. तर रियान आणि ईशानसाठीचा हा नवीन अनुभव होता आणि मी त्यांना सांगत होते. आणि हंपी आता पाहतो मी 2 हाताने खातोय, तर रियाने सुद्धा सुरुवात केली. एकाने केलं की दुसऱ्याने ते केलंच पाहिजे, अशी काहीशी यांची मस्ती होती. जेवणसुद्धा त्यांचं झालं होतं आणि त्यानंतर हे मुसळ काढणीचं जे काही रिच्युअल होतं ना, तर ते इथं बायका करत होत्या माझ्यासाठी आणि आई यांच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी नवीन होत्या. कारण की आईच्या म्हणजे माझ्या माहेरी किंवा सासरी दोन्ही साईडला ही प्रथा नसते. त्यामुळं आम्ही ते कुतूहलाने बघत होतो की नेमकं हे काय करतात आणि कसं. तर एका कोपऱ्याला आहे ना 2 मुसळ घेतले होते आणि 2 डिशमध्ये आहे ना थोडंसं गहू आणि ज्वारी असे धान्य घेतले होते आणि ते मुसळ कांडून नंतर ते घाणा घालायचं होतं, असं काहीतरी असं रिच्युअल होतं. तर त्याचं चाललं होतं. तर ह्या 2 मुसळांना ना 5 वेढे मारले होते. नंतर हळदी कुंकू वगैरे लावून घेणार होत्या बायका आणि मुसळ काढणीचं जे काय गाणं होतं तेही त्यांना बोलायचं होतं. ज्वारी ज्वारी लागते थोडी घेतलं तू तिकडं बांधाय त्या म्हणतात आम्ही बाहेर म्हणतो, मला मग झालं आणि काहीतरी त्यांना ते काय आलंय म्हणा पारवाय कधी तू लावलं बोल बाबड्या नाही नाही पाच जरी लावा ना यायचा ग म्हणा अयो माळसाबाईला हळद लागती हळद लागती
हे उद्यासाठी ते उंडे द्यायचे बघ त्याच्यासाठी आता मला काही गाणे तुम्ही हा म्हणतो आम्ही तुम्ही नका आमचं तुम्ही म्हणा का माझं घे ना बाहेर बायकांचं गाणं घालणं सुरू होतं. तर आम्हाला ना आतमध्ये काम दिलं होतं. ते म्हणजे उद्या म्हणजे लग्नाच्या दिवशी बायकांची ओटी भरायची वगैरे असते. तर त्यासाठीच आहे ना एका पाऊचमध्ये छोट्या गहू आणि खोबऱ्याचा तुकडा वगैरे त्यामध्ये भरायचा होता. तर त्याचीच पॅकिंग आमची सुरू झाली होती. आमचे छोटे मोठे मंडळी सगळे कामाला लागले होते. तर चला म्हटलं तेही काम करून घेऊयात आणि गप्पा टप्पा करत आहे ना ही कामं अशी आमची फटाफट होत होती. म्हणजे माझ्या आत्याची मुलगी आहे ना छोटी आणि मोठी, तर तिच्या ह्या 2 मुली आहेत आणि जी मोठी मुलगी आहे ना तर तिच्या जावेचा हा मुलगा आहे जो चष्मा वगैरे घातलेला आहे ना, तर तो ताई बसलेली आहे आणि हम्पीसुद्धा मध्ये मध्ये करत होता. त्यालासुद्धा वाटत होतं की मम्मा मी सुद्धा करतो, पण काही जमणार नसतं. पण मुलांना ह्या गोष्टी खरंच खूप आवडतात आणि कुतूहलाने ना त्या पाहत असतात किंवा करायचे सुद्धा असतात त्यांना. तर तेही झालं होतं. कुणाला इतक्यात आहे ना हे पोस्टर घेऊन आला होता जे की वेलकमसाठी आम्हाला हवं होतं आणि त्याने ते सिलेक्ट करून दिलं पण होतं. डायरेक्ट आम्ही आता आल्यावर पाहिलं. तर ते पाहून झाल्यानंतर आता साखरपुड्याचं जे काय होतं टोपली वगैरे भरायचं, तर तेही म्हटलं भरून घ्यावं, कारण की आता अंधार वगैरे होत आला होता. नंतर जेवण वगैरे सुद्धा करायचं होतं. मग हे टोपलीसुद्धा आम्ही भरायला घेतलं. तर मुलांना तर एवढी मजा वाटत होती ना, तर तुम्ही पाहू शकता हम्पी, रियान, तर ते सुद्धा आम्हाला हेल्प करत होते. त्यांनासुद्धा त्या गोष्टी करायच्या होत्या. माहीत नाही जमतायत की नाही, पण ते नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह दिसतंय, तर त्यांनाही त्याचं थोडंसं कुतूहल होतं. तर गप्पा मारत मारत आहे ना येथे आमची जी काही छोटी मोठी मंडळी होती ना, मी आणि ताई तर कंपल्सरी होतोच प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर हे बाकीचे चिलेपिलेसुद्धा आम्हाला हेल्प करत होते. तर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर ना अजून दुसरीसुद्धा कामं करायची होती. तर चला म्हटलं ते झाल्यानंतर आता दुसरं पाहूया पुढचं काम आम्हाला काय भेटतंय. म्हणजे ही छोटी मोठी कामं आम्ही फक्त त्यांच्याकडून घेत होतो. बाकीचे जे काही आज तर स्वयंपाक नव्हता. स्वयंपाक म्हणजे मांडोळाचा जो काय बाहेरच दिला होता, म्हणजे ते एक काका आले होते त्यांनीच बनवून दिलं होतं. भात, सांबर आणि बुंदी तर विकतच घेऊन आलो होतो. म्हणजे आज स्वयंपाकाचा ताण नव्हता, पण ही छोटी मोठी कामं करायची होती. तर त्याचीच आमची इथं तयारी चालली होती. बाकीच्या बायकांचं आता उद्या काय लागणार
करणार आहे, उद्या काय तयारी करायची आहे, सर्व सामान वगैरे व्यवस्थित घेऊन जायचं आहे. तर त्याचं त्यांचं आतमध्ये सुरू होतं, तुम्ही पाहू शकता त्या कोपऱ्यामध्ये. तर असं काहीचं साखरपुड्यामध्ये ना साखर भरायची होती, म्हणून मी आईला साखर आणायला सांगितली होती. ती तिने घेऊन दिली. इकडं सोफ्यावरती ना माझी आजी आणि आणखीन त्या कोण दुसऱ्या आहेत त्या मला माहीत नाहीत, पण ही आहेत माझी आजी. तर आजी माझी लग्नाला भरपूर दिवस आधी आली होती. आता मस्त लग्न वगैरे एन्जॉय करूनच ती परत रिटर्न जाणार होती. तर छान म्हणजे भरपूर दिवसांनी तिला असं काही रिकामं वेळ म्हणजे गावाकडं पण आता तिला काही इतकं काही काम होत नाही, तर तशी भरपूर ती काम करत असते घरातली छोटी मोठी. तर ती आलेली. आता आहे ना आमचं ते काम झालं होतं. साखरपुड्याचा जो काय होतं ना फळं वगैरे आम्हाला टोपलीमध्ये वगैरे पॅक करायची ती झाली होती. आता नेक्स्ट काम होतं ते म्हणजे उद्या नवरीची एंट्री करायची होती आणि त्यासाठी ना आम्हाला फ्लावर लागत होते. फ्लावर तर आम्हाला फक्त मिळाले होते येलो, जे की आम्ही देवाच्या पाया पडायला गेलो होतो ना, तर त्यावेळेस घेऊन आलो होतं. तर दाजींनी कोणत्या दाजींनी मला माहीत नाही, पण ते घेऊन आले होते. तर त्याचंच आम्ही ऑरेंज फ्लावर, तर त्याचेच आम्ही ना आता कटिंग वगैरे करायला घेतली होती. ताईला आता आणि कात्री एकच होती खरं तर, पण हे बाकीच्या दोन ज्या होत्या म्हणजे बाकीच्या दोन नाही, ह्या दोघे तिघे होते ना जे काही मला हेल्प करत होते, तर ते हातानेच व्यवस्थित असं त्यांना सांगितलं होतं चुरगळून द्या, तेवढीच मला ही हेल्प होईल. आणि छोटे मुलगी आहे ती आत्याची नात, तर तिचं आता ती आजच आली होती आणि तिला मेहंदी काढायची होती. तर ताई तिच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली होती. कात्री एक असल्यामुळं आणखीन दुसरं काही हे सुद्धा नव्हतं की आता तीही इकडं बसेल आणि हेल्प करेल. खरं तर फ्लावर्स उद्या लागणार होते, पण उद्या माहीत नव्हतं आपल्याला किती वेळ लागणार आहे लग्न झाल्यानंतरनं घरी यायला, कारण की लग्न होतं संध्याकाळचं आणि त्यानंतरनं जे काय असतात ना विधी, तर ते व्हायला सुद्धा वेळ लागणार होता. म्हणून आम्ही तर ठरवलं की आजच आपण फ्लावर्स वगैरे कट करून ठेवूयात. आणि होते फक्त 2 किलो फ्लावर्स होते जे आम्हाला मिळाले होते. येलो होते 1 kg आणि ऑरेंज होते 1 kg. तर गप्पा टप्पा करत आहे ना आम्ही फ्लावर्स वगैरे कट करत होतो. अजून आमचं जेवणसुद्धा बाकी होतं. जेवण वगैरे करून झाल्यानंतरनं आमच्या दिवसाची शेवटसुद्धा होणार होता, कारण की आता भरपूर सकाळपासून कामं केली होती आणि कंटाळा तर आला होता. पण सर्वजण असले ना तर हा कंटाळासुद्धा कुठं जातो निघून ते सुद्धा कळत नाही. आणि खूप दिवसांनी ना असं काही फंक्शन होतं घरातलं, त्याच्यामुळं मजा पण येत होती आणि काही वाटत नव्हतं की अरे आपण इतकं कामं केले दिवसभरापासनं, आपण थकलो असेल का, तर काही नाही. म्हणजे खरंच कुणालचं लग्न आम्ही खूप मनापासून एन्जॉय करत होतो आणि घरातलं फंक्शन असल्यामुळं आपल्याला कुठं कंटाळा येणार आहे, आपली ही कामं सतत करतच होतो. आम्ही स्वयंपाकात वगैरे तर कधी गेलोच नाही. म्हणजे आता ना इकडं कुणालच्या घरी येऊन हा आजचा 3रा दिवस आहे, पण स्वयंपाक वगैरे किचनमध्ये गेलोच नव्हतं. हीच छोटी मोठी कामं जी काही छोटी मोठी कामं होती ना तर ती आम्हाला भेटत होती आणि आम्ही तीच करण्यात मस्त व्यस्त होतो. तर आता इथे ना वरमायांचं ओटी भरण्याचं वगैरे काय सुरू होतं आईचं आणि माझ्या चुलतीचं, तर त्या ओटी भरत होत्या आणि आजचा दिवससुद्धा आमचा संपत होता ऑलमोस्ट. तर असा होता आजचा दिवस. तुम्हालाही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. कुणालच्या लग्नाची सिरीज कशी वाटते तेही सांगायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.